आपण बघू शकतो की नाशिकमध्ये एक मॉकड्रिल होत आहे केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर. आपण हे मॉकड्रिल बघू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी एक हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्यामधून नागरिकांना कशा पद्धतीनं वाचवण्याचं हे एक मॉकड्रिल आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या या मैदानावर हे मॉकड्रिल संपन्न होते. नागरिकांना या ठिकाणी एक बॉम्ब हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये नागरिकांना वाचवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व विभाग जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या एकूणच पार्श्वभूमीवर हे मॉकड्रिल या ठिकाणी आपल्याला होताना दिसतं आहे. प्रशासनाची एकूणच तयारी, सर्व यंत्रणांची असलेली तयारी या संदर्भातलं हे मॉकड्रिल इथे होतंय. एक बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे. एका बिल्डिंगला आग लागल्याचं घटना इथे घडली. काही नागरिक या बिल्डिंगमध्ये अडकल्याचं दिसून येत आहे. काही नागरिक या ठिकाणी अडकलेले आहेत आणि आता त्या नागरिकांना सुरक्षितरित्या वाचवण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय. अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या बिल्डिंगवर एक शिडी लावली जाते. बिल्डिंगला आग लागलेली आहे आणि काही नागरिक या बिल्डिंगमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना सुरक्षितरित्या खाली उतरवण्यासाठी हे मॉकड्रिल या ठिकाणी केले जाते. नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाचे कर्मचारी आता या बिल्डिंगवर जातील आणि या पद्धतीने या नागरिकांना इथून उतरवलं जाईल. विविध विभाग, नागरी संरक्षण दल असेल, नाशिक पोलीस असेल, रुग्णवाहिका असतील, वैद्यकीय पथक असेल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष असेल, हे सर्व विभागांचे प्रमुख कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आता आपण बघू शकतो की या बिल्डिंगवर कशा पद्धतीनं जे अडकलेले नागरिक आहेत त्यांना सुरक्षितरित्या खाली उतरवण्याचं हे मॉकड्रिल या ठिकाणी सुरू आहे. बिल्डिंगला आग लागण्याचं एकूणच चित्र उभं करण्यात आलेलं आहे. काही नागरिक जखमी झालेले आहेत, त्यांना देखील वैद्यकीय मदत या ठिकाणी, काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांना तातडीनं वैद्यकीय सेवेसाठी नेले जात आहेत. काही नागरिक देखील या ठिकाणी जखमी झाले आहेत. आपण बघू शकतो की अग्निशामक विभागाचे पथक, पोलीस विभाग, अग्निशामक दल यांच्या मार्फत बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे. या बिल्डिंगला ही समोर बिल्डिंग दिसते, त्याला आग लागण्याचं चित्र निर्माण केले गेले आणि आपण बघू शकतो की नागरिकांना सुरक्षितरित्या या आगीपासून सुरक्षितरित्या खाली उतरवलं जाते. बघा आपण की या नागरिकाला, या युवकाला खाली उतरवण्यात आलेलं आहे आणि आता वैद्यकीय उपचारासाठी त्याला तातडीने, काही पोलीस कर्मचारी देखील याच्यामध्ये जखमी झाल्याचं दिसून येतं, त्यांना देखील सुरक्षितरित्या वैद्यकीय उपचारासाठी नेलं जात आहे. एकूणच आपण जर बघितलं तर भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांची असलेली तयारी, आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने बचाव कार्य केलं जाऊ शकतं याच्यासाठीचं हे मॉकड्रिल या ठिकाणी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात येते. एक एअर स्ट्राईक या ठिकाणी करण्यात आला. ॲम्ब्युलन्स आपल्याला जाताना इथून दिसत आहेत. मदत कार्य सुरू आहे, बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व यंत्रणा पोहोचलेल्या आहेत आणि मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या एकूणच या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी कशा पद्धतीने आहे त्याचं हे मॉकड्रिल या ठिकाणी संपन्न झालंय. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.